एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर मी आज व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी करते. सगळं बनवून झालेलं आहे माझं ऑलमोस्ट. आता फक्त पोहे जे आहे ना थोडं बनवायचं आहे. पियाच्या टिफिनसाठी मी आज जी होती ना शेव टमाटरची भाजी बनवली होती आणि बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे आता व्हॅकेशन चाललेलं होतं त्यामुळे तर बनवलीच नाही मी कधी. आणि आता जेव्हा तिचं असं स्कूल रेग्युलर सुरू झालेलं आहे आणि आता तिला पहिल्यांदा बनवलेली होती म्हणून ती एवढी एक्सायटेड आहे ना, कारण तिला म्हणजे शेवची भाजी असं टमॅटो वगैरे टाकून अशी थोडी सुकी बनवते ना मी, तिला खूप जास्त आवडत असते म्हणून ती एक्सायटेड होती की मम्मा मला आज हीच पाहिजे आणि बनवली आहे म्हणून ती पण खूप जास्त आनंदी आहे. सो थोडं इथे प्रिपरेशन मी करून घेते आणि एक जे महत्त्वाचं काम असतं ना आणि ज्याचा मला भयंकर म्हणजे मला ना राग येतो त्या कामाचा, कारण मी खूप एफर्ट्स देऊन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात आधी तर पियाचे केस विंचरणं म्हणजे असं होतं ना, म्हणजे मी हा कोंब जो आहे ना असा ब्रश घेतला आहे त्यामुळे तिचं ओरडणं कमी झालेलं आहे बऱ्यापैकी, पण तरीही थोडंफार ओढले जातात केस त्यामुळे मुलं जे असतात ते ओरडतातच. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल तिने बदला पण घेतला माझ्याकडून, अगदी मला बसवून स्वतःच्या हाताने केस वगैरे विंचरून घेतले आणि खरंच दुसऱ्यांच्या हातांनी लागतं हे मला रिअलाईज झालं, पण तरीही मी त्याच डेन्सिटीने तिचे केस होडून जे होते ना इथे विंचरून घेतलेले आहेत. आणि हा मधला भाग ना म्हणजे हेच असं काम आहे ना ज्याचा मला राग येतो, कारण मी खूप मन लावून करते पण तरीही तो सरळ काय माझ्याने होतच नाही. आणि म्हणजे असं वाटतं की चला बाबा आता हिचं केस जे आहे ते विंचरायची आहे, 2 पोळी बनवायची आहे आणि करावं लागेल असं ते काम मला वाटायला लागतं. पण ऑप्शन नसतं. माझ्या पियाला जे आहे मोठे केस खूप जास्त आवडतं. तिला किती वेळा सांगते मी की कट करायचे का, पण काय ऐकतच नाही ती. शेवटी मुलींना केसांवर खूप जास्त प्रेम असतं आणि हिला जरा जास्तच आहे आणि तिचे केस वाढतात पण लवकर लवकर. कधीतरी तिचं हेअर केअर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल, शॅम्पू वगैरे एव्हरीथिंग काय कसं यूज करते म्हणून. ऑइल वगैरे तर मी जे म्हणजे बनवते तेच मी तिला बऱ्यापैकी बहुतेक वेळा लावत असते. सो तिचे केस आहेत म्हणजे नॅचरली आपण म्हणतो ना असे की आतूनच एखाद्याचे केस म्हणजे चांगले असतात, त्यांची क्वालिटी पण आपण म्हणतो ना की चांगले आहेत किंवा मग स्मूथ आहेत, असे तिचे आहेत केस. चला ते काम माझं झालेलं होतं, जसं तसं पूर्ण केलं मी आणि तोवर माझं पोहे पण मी जरा झाकून ठेवलं होतं ते पण बनलेलं आहे. आणि आता लगेच पियाचा टिफिन पण मी इथे पॅक करून घेतलेला आहे, जेणेकरून ब्रेकफास्ट झाल्यानंतर जो आहे टिफिन फक्त बॅगेत ठेवायचा आणि पियाला फक्त पाठवायची गरज राहील. पण तिला टिफिन देण्याच्या आधी ना म्हणजे सगळं असं बघून घ्यावं लागतं की त्यामध्ये मिरची वगैरे नाही आहे, नाहीतर एक चुकून मिरची राहिली ना तर घरी आल्यावर असं झापते ती मला की मम्मा तू अजिबात लक्ष देत नाही, मिरची होती माझ्याने खाल्ली गेली, असं झालं तसं झालं. चला असो, ब्रेकफास्ट आमचा इथे बनून तयार झालेला आहे. फायनली सकाळची चहाची वेळ जी आहे ती झालेली आहे आणि मी इतकी एक्सायटेड असते ना की चला आता मस्त चहा ठेवूया आपण आणि चहा घेणार आहोत. सो मी आता चहा बनवायला इथे ठेवलेली आहे आणि तोवर जेवढा काही पसारा आहे ना म्हटलं तो पटपट आवरून घेऊया, कारण जेवढ्या वेळामध्ये तसं 5 मिनटात तर चहा बनत नाही, तिला कमीत कमी 15 मिनटं तरी लागतात, कारण ती प्रॉपर उकळल्याशिवाय तिची काही मज्जाच नसते पिण्यामध्ये. त्यामुळे ते 15 मिनटं तर म्हणजे एवढा किचन आवरायला तर 15 मिनटं खूपच झाले, पण असं वाटतं ना की चला 5 मिनटं बसून पण घेऊया, निवांत चहा उकडत पण राहील आणि आपले कामं पण झालं पाहिजे. तर म्हटलं हे 5 मिनटामध्ये ना पटपट फक्त किचन जे आहे ना ते अगदी नीटनेटकं असं मोकळं करून ठेवूया, म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाच्या आधी ना असं किचन व्यवस्थित मला जर दिसलं ना, कारण माझा 3 टाईम स्वयंपाक होतो जर पिया स्कूलला जात असली तर, सकाळी होतो, दुपारी होतो, रात्री पण होत असतो. त्यामुळे 3 वेळा स्वतःला स्वयंपाक करण्यासाठी जर मोटिवेट मला काही करत असेल ना एखादी गोष्ट तर ती ही असते की स्वयंपाकाच्या आधी ना किचन क्लीन असलं की मग इच्छा होते चला बाबा आज जाऊन स्वयंपाक जो आहे तो मस्त करून घेऊया. जर तो अस्ताव्यस्त पडलेला आहे आणि सकाळी मी आवरलं नाही आणि तसंच ठेवून दिलं आहे की जाऊ दे दुपारी पण तर मला स्वयंपाक बनवायचाच आहे, माझी इच्छाच होत नाही. म्हणजे आपल्या अशा काही गोष्टी असतात, आपल्याला स्वतःला माहीत असतात आपले वीक पॉईंट्स काय आहेत, तर ते आपण जर समजून घेतले तर मला असं वाटतं की मग काम सोपं होऊन जातं आणि आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही. सो त्यासाठी मी हे सगळं आवरून घेतलं. बघा किती मस्त आनंदाने जे आहे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण किचन माझं मी क्लीन करून ठेवलेलं होतं. सो तुम्हालाही जर असा 3 टाईम स्वयंपाक बनवावा लागत असेल आणि वैताग येत असेल ना, तर ही एक टिप जी आहे ती 8 दिवस ट्राय करून बघा की स्वयंपाकाच्या आधीच म्हणजे आपलं किचन क्लीन असलं पाहिजे एंट्री करायच्या आधी. मग बघा तुमचा बरोबर मूड बनतो आणि मग आपण मस्त छान स्वयंपाक करतो. तर सकाळी तर मी पियाला जशी शेव टमाटरची भाजी जी होती ती बनवलेली होती, त्यातली पण अगदी वाटीभर भाजी माझी पडलेली आहे आणि छान मस्त स्वच्छ किचन होतं म्हणून
म्हणून मग स्वयंपाकाची इच्छा होते आणि मी ठरवलं, म्हणजे प्लॅनमध्ये नव्हतं आज, की असं होतं की थोडी जी आहे सकाळची भाजी बनवून आहे, तर मी पत्ताकोबी वगैरे त्याची फक्त भाजी बनवणार होती. पण मी तरी डिसाईड केलं की चला मस्त कढी पण बनवूया आणि मी कढीही बनवायचा प्लॅन जो आहे तो केला. म्हणजे आज जेवणामध्ये भरपूर जो आहे तो म्हणजे वेगवेगळी व्हरायटी जी आहे ती मला मिळणार आहे. शेवटमराची भाजी आहे, त्यानंतर जी आहे पत्ताकोबीची भाजी असणार आहे आणि कढी पण असणार आहे. सोबत पापड वगैरे खूप काही असतंच आणि कैरीची भाजी तर आमची बनवूनच असते फ्रीजमध्ये, त्यामुळे ती भाजी तर प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ जी असते ती तोंडी लावायला असते. तर मी पत्ताकोबी ना म्हणजे कुकरमध्ये शिजवून घेतली होती. आणि मी लास्ट टाईम जेव्हा एका व्हिडिओमध्ये असं मी शेअर केलं होतं ना की पत्ताकोबी असं वगैरे खराब वगैरे निघून जाते, कधी कधी किती चांगल्या पद्धतीने बनवली तरी पण तिची टेस्ट येत नाही. तर मला ना 2-3 कमेंट आल्या होत्या आणि त्यामधून एक कमेंट अशी होती की छोटी साईजची घ्यायची आणि छान दणगट वगैरे घ्यायची. मला माहिती हे ऐकून त्यांची मला कमेंट येईल की मीच तुला सांगितलं होतं वगैरे असं. तर तसं घ्यायचं. आणि लास्ट टाईम जेव्हा मॉलमध्ये आम्ही गेलो ना, म्हणजे भाजीपाला आम्ही मॉलमधून घेत नाही, पण तिथे जास्त क्वांटिटीमध्ये होती आणि स्वस्तात पण होती. तर मी घेताना ना असं म्हणजे मीडियम साईजचा जो होता ना पत्ताकोबीचा गड्डा म्हणतो आम्ही, तर तो घेतला आणि असा घेतला की तो दणगट होता खूप आणि असा म्हणजे भरीव असतो ना असा पोकळ नव्हता, तर तसा घेतला. आणि आता मी त्याची सेकंड टाईम जी आहे ती भाजी बनवते आणि इतकी छान बनली ना, म्हणजे फर्स्ट टाईम पण खूप मस्त बनली. अगदी काहीच त्यामध्ये एवढं जास्त ॲड केलं नाही, नुसतं मिरची वगैरे कांदा लसूण कट करून टाकलं, पण तरी पण खूप मस्त बनली. सो तुम्हाला पण असं कधी जर होत असेल की अरे लास्ट टाईम जेव्हा पत्ताकोबी आणली खूप छान बनली होती, ह्यावेळेस बनलीच नाही, तर त्याचं रिझन असं असू शकतं बघा की पत्ताकोबी जी आहे थोडं मीडियम किंवा स्मॉल साईजची घ्यायची आणि अशी घट्ट घ्यायची छान दणगट, ज्याचे पत्ते पण थोडे बारीक वगैरे असतील, मग मस्त लागते भाजी. सो त्यांची ती कमेंटमुळे माझा हा फायदा झाला. आणि बघा इथे माझी थोडी गडबड चाललेली आहे. चमचा जो होता ना तो मला काही मिळतच नव्हता आणि भांडे जर असलेले नसले ना, म्हणजे आपण आधी बघतो की कुठे असेल, की आपण जिथे भांडे ठेवतोय आपण तिथे बघतो, नसलं तर मग वॉश करून वगैरे ठेवलेलं असतं आणि जर ते सिंकमध्ये राहून गेलं आणि ते धुवायची वेळ आली स्वयंपाक करता करतात, मग तर नाकी नऊच येतात. चला असो, हे सगळं तुम्हाला माहीत आहे की हे कसं काय प्रकार असतो हा आणि किती वैताग येणारा प्रकार असतो. पण चला असो, माझं आज मस्त जेवण जे आहे ते इथे बनून तयार होत आहे. मला माहिती आहे की माझा व्हिडिओ बघता बघता तुम्हालाही काम करायला जो असतो तो उत्साह येत असतो, पण तुम्हाला मला व्हिडिओ दाखवायचा आहे ना, म्हणून मला पण उत्साह येतो, त्यामुळे इथे बराबरीचा फायदा होतो. आणि आता पण मला असं वाटत होती की अरे मी सकाळी पण किचन क्लीन केलं, राहू देऊ का, पण म्हटलं नको, मला व्हिडिओ दाखवायचा आहे ना, मग किचन क्लीन करून घेऊया. सो अशा हिशोबाने जे आहे ते माझा पण फायदा होतो आणि काम पण माझं होऊन जातं आणि माझा व्हिडिओ बघितल्यावर तुमचंही काम होऊन जातं, याचाही मला खरंच आनंद आहे. कारण घर नेहमी क्लीन असणं हे प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपलं स्वप्न असतं की व्यवस्थित ऑर्गनाइज असलं पाहिजे, घर छान नीटनेटकं असलं पाहिजे. काही गोष्टींमध्ये जे आहे ते म्हणजे काही ना काही टिप्स वगैरे बघून आपलं काम जे आहे ते मस्त होऊन जायला पाहिजे किंवा काम केल्यानंतर आपल्याला थकवा जो आहे तो जाणवायला नको. आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जर मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर तुमच्या माध्यमातूनही मला मिळतो आणि त्यासाठी थँक्यू सो मच. किती ना म्हणजे किती कडक ऊन पडतंय की म्हणजे असं होतं ना की रात्रीला सुद्धा स्वयंपाक करायला आलं ना की असं पूर्ण घाम येऊन जातो मनुष्याला आणि ती गॅसची वाफ वगैरे सगळं नको वाटतं. पण एक टाईम असा असतो मला किचनमध्ये की म्हणजे तुम्ही काहीही असू द्या, किचन माझं कसंही असू द्या, पण तो चहा ठेवण्याची जी वेळ असते ना त्यासाठी मी एवढी एक्सायटेड असते ना. आता एवढं ऊन पडतंय, सगळीकडे एवढं ऊन पडतंय आणि आमच्याकडे अक्षरशः गरम हवा येते खूप जास्त, पण तरी पण मी अगदी खूप मन लावून चहा ठेवते दुपारचा सुद्धा आणि मस्त तो घेते. म्हणजे कसं असतं ना, एखादी गोष्टीची आपल्याला आवड असली ना, मग तो सीझन कुठलाही असू द्या, ती गोष्ट मस्त एन्जॉय करून प्यायची, त्यासाठी एक्सायटेड व्हायचं. आणि यालाच कुठेतरी आयुष्य म्हणतात की जे गोष्ट आवडते ना, मग जाऊ तिकडे उन्हाळा काय आणि पावसाळा काय, ती मस्त आनंदात बनवली पाहिजे, पिली पाहिजे आणि एन्जॉय केलं पाहिजे. चला मी माझी चहा इथे मस्त आता एन्जॉय करून घेते. आज ना मी सकाळी फरशी वगैरे काही पुसलीच नव्हती आणि काय होतं ना की जसं मी बघा तुम्हाला म्हणली पण की गरम हवा येते, तो हवेसोबत जे धूळ असते ती तर येतच असते आणि सगळीकडेच उन्हाळ्यामध्ये भरपूर हवा असते आणि त्याचा दुष्परिणाम असा असतो की त्यासोबत धूळ खूप येते. तर पिया तर आता स्कूलला जाते, सो मी एक जे आहे ना असं थोडं चेंज करून घेतलं, कारण ती तर सकाळी म्हणजे पूर्ण दिवसभर नसते, मग मी झाडू मारून घेते फक्त आणि घर काही पुसत नाही. सो ती जेव्हा म्हणजे घरी आल्यानंतर असं सायंकाळचा वेळ जेव्हा असते ना आणि तेव्हा हे 10 मिनिटामध्ये फटक्यात मी
मी जे असते ना घराला म्हणजे पोछा मारून घेते. आणि माझं यामागचं लॉजिक असं आहे की म्हणजे जास्त मुलंच जास्त असं घरामध्ये विचित्र पद्धतीने जे असतात ते खेळत असतात, सो त्यांच्या हिशोबाने घर जास्त क्लीन राहिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की असंही ती स्कूलला गेलेली असते तेव्हा आपलं घर एवढं जास्त क्लीन असण्याची गरज नाही आहे. सो ती जेव्हा असते ना त्यावेळेला आपलं घर क्लीन असलं पाहिजे. मग आता मी जर सायंकाळी पुसलं तर ते रात्री पण राहील आणि ती सकाळी जोवर स्कूलमध्ये जाते तोवर पण माझं घर जे आहे ते क्लीन राहील. सो म्हणून मी ती रुटीनमध्ये थोडा चेंज केला आणि जे आहे ते सायंकाळी घर पुसून घेते. असं सकाळी झाडू मारला की घर तसं माझं छानच होऊन जातं मग, आणि मग सायंकाळी जे आहे ते पुसून घ्यायचं. तर चला आता मला काही दिवसापूर्वी जेव्हा मी खिचडी वगैरे दाखवलेली होती तर तेव्हा मला कमेंट आली होती की खिचडीची रेसिपी दाखव. मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर करणार आहे. आणि ह्या आठवड्यातली ही आमची पहिली खिचडी आहे, कारण मी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही भरपूर खिचडी खाल्ली होती कारण मला बरं नव्हतं तेव्हाच मला जेव्हा थोडी ताकद आली तेव्हाच मी डिसिजन घेतलं होतं की येणाऱ्या वीकमध्ये मॅक्स टू मॅक्स एक टाईम जी आहे ती खिचडी बनवून खायची, अदरवाईज खिचडी बनवायचीच नाही. सो आज जी आहे ती बनत आहे आणि म्हटलं मस्त चटपटीत बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूयात. तर बघा मी इथे राईचं तेल नेहमी यूज करत असते आणि थोडं कमी, म्हणजे जास्त नाही घालत मी. आता व्हिडिओसाठी थोडं पडलं आहे माझ्याने जास्त, पण एवढं नसतं माझं. सो मी थोडं कमी घालते कारण मी नंतर त्यामध्ये तूप पण घालत असते. तर मी इथे राईचं तेल घातलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा, लसूण, एक मिरची मी इथे कापून घेतलेली आहे आणि कढीपत्ता वगैरे, तेजपान मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि शेंगदाणे वगैरे मी त्यामध्ये टाकत असते. जर तुमच्याकडे खोबरं असेल ना तर त्याचे काप करून पण टाकले ना तर ते पण खूप छान लागतात, किंवा सुकं खोबरं पण चालतं, नाहीतर मग आपण नारळ वगैरे फोडलेलं असतं त्याचेही थोडे काप करून टाकले तरीही चालतात. आणि मी इथे अद्रक जे होतं ते किसून घेतलेलं होतं ते घातलं आणि कढीपत्ता घातलेला आहे. हिंग मी त्यामध्ये घातलेला होता आणि कांदा थोडा परतून झाल्यानंतर म्हणजे तरी 3-4 मिनटानंतर जे आहे इथे जे काही व्हेजिटेबल तुमच्याकडे असतील अवेलेबल असतील फ्रीजमध्ये ते सगळे टाकायचे. थोडं मीठ टाकायचं, त्यांना थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि सुखे मसाले मी इथे टाकलेले आहेत. आणि कुठलाही घरामध्ये मसाला असू द्या, जे 2-3 प्रकारचे आपल्या घरामध्ये मसाले असतात ते टाकायचे. पण माझ्या मम्मीने मला एक मसाला बनवून दिला आहे, म्हणजे खूप जास्त तिखट नाही येतो, त्यामुळे थोडं जास्त प्रमाणात पण टाकला ना तरी तो चालतो. म्हणजे आता ती नेक्स्ट टाईम बनवेल ना तेव्हा मी प्रॉपर जे आहे असली तिथे तर ठीक आहे, नाहीतर मी पूर्ण रेसिपीज तिच्याकडून घेऊन तुमच्यासोबत शेअर करते. आणि खिचडी तर अप्रतिम बनते त्याच्याने, कुठली भाजी असू तर ती पण खूप छान बनते. तर ते मी सगळं परतून घेतलं आणि त्यानंतर बघा आता त्यामध्ये मी तूप घातलेलं होतं. ते थोडं परतून झाल्यानंतर डाळ तांदूळ मी ऑलरेडी भिजवत घातलेले होते. सो तांदूळ ना मी 3च प्रकारचे घरामध्ये असतात जास्त करून माझे, एक तर बासमती असतो, नाहीतर मग मी जो सुरती कोलम असते ना त्याची पण खिचडी छान येते. आणि वाटलंच कधी अशी गजगजीत खिचडी खायची किंवा राईस असा गजगजीत बनवायचा आहे, मस्त असा मोकळा नाही, म्हणजे खूप असा पातळ असा बनवायचा आहे, तर मग मी जो असते तेव्हा इंद्रायणी तांदूळ जो असतो तो यूज करत असते. पण आज मी इथे जे आहे बासमती यूज करते. पण आम्हाला खिचडी ना म्हणजे अशी पूर्ण मोकळी खिचडी आवडत नाही, थोडी जास्त शिजलेलीच आवडते, म्हणून मी पाणी थोडं जास्तच टाकते. त्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं जेणेकरून उकळ लवकर येईल आणि मग कोथिंबीर वगैरे टाकली. आता चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकते मी आणि मग झाली खिचडी तयार. अशा पद्धतीने बनते. शेवटी खिचडी कशीही बनवा ती छानच बनते. आणि त्यातल्या त्यात आमच्यासारखी म्हणजे आमच्या खानदेशमध्ये जशी पद्धत आहे की बाशी खिचडी जी खाल्ली जाते ना, मग तर ती कशी असू द्या, तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून तिला गरम करून खाताय, मग तर तिची चवच काहीतरी वेगळी असते. सकाळी जी कढी बनवली होती ना तीच थोडी उरलेली होती आणि त्यासाठीच मी आज खिचडीचा प्लॅन केला होता की कढी खिचडीचं कॉम्बिनेशन होऊन जाईल असं. आणि त्यासोबत इथे तुम्ही बघत असाल की प्लेट जी आहे ती फुल भरलेली आहे, म्हणजे कैरीची भाजी म्हणा, पापड, काकडी, बीट सगळंच अगदी प्लेट फुल भरून असं होतं आणि मस्त जेवण झालं. आणि आता काय तेच सगळं भांडे, तेच सगळं किचन जे आहे ते इथे आवरून घेते मी. आणि होप सो अशा पूर्ण दिवसामध्ये जे काही मी कामं केले आणि मोस्ट ऑफ द टाईम मी किचनमध्येच घालवलेला आहे विथ माझी चहा आणि त्यात मिळणारा आनंद, अरे बापरे काय सांगावा. तर या सगळ्या गोष्टींसोबत आणि ह्या किचनच्या क्लिनिंगसोबत जे आहे ती मी आता माझा व्हिडिओचा इथे एंड करते. अपेक्षा करते तुम्ही थोडे मोटिवेट झालेले असणार. तुमच्या आवडीच्या गोष्टी, जशी माझी चहा मी एन्जॉय करते तसं तुम्ही तुमचीही कुठलं तरी ड्रिंक असेल, काही असेल, जेवण असेल, काहीतरी खाद्यपदार्थ असेल, माझ्यासारखी चहा असेल तर तुम्ही असंच एन्जॉय करत असणार आणि तुमचा दिवस अशाच पद्धतीने मस्त छान नीटनेटकं किचन करून संपत असेल. तर चला मी तर माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.